E20 पेट्रोल ब्लेंडिंगचं लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर आता सरकार डिझेलमध्ये नवीन प्रयोग करत आहे. डिझेलमध्ये आयसो ब्युटेनॉल मिसळण्याची तयारी सुरू झालेली आहे. यामुळे देशाला इंधन आयात कमी करता येईल आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. टाटा मोटर्स आणि HPCL पुढील तिमाहीमध्ये या मिश्रणाचं ट्रायल सुरू करणार आहे. सरकारने यासाठी एक टास्क फोर्स तयार केलेला आहे, ज्यामध्ये ऑटो कंपन्या, तेल कंपन्या आणि टेस्टिंग एजन्सी सहभागी आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास व्यावसायिक वाहन क्षेत्रामध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि इंधनाचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघूयात की डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिश्रणामुळे होणारे फायदे कोणते आहेत. आयसोब्युटेनॉलमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. डिझेलमध्ये मिसळल्यावर इंधनाचं पूर्ण ज्वलन होतं. यामुळे वाहनातून निघणारा काळा धूर कमी होतो. बायोफ्युएल ॲडिटिव्ह म्हणून वापरलं जातं. पेट्रोल डिझेलमध्ये मिसळून इंधन अधिक स्वच्छ बनवलं जातं. इंजिनमध्ये मोठे बदल न करता वापर शक्य आहे. इथेनॉलच्या तुलनेमध्ये इंजिनासाठी अधिक कार्यक्षम आहे आणि त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर वाहनधारकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आता या मिश्रणानंतर वाहनधारकांची काय प्रतिक्रिया ते बघणं महत्त्वाचं आहे.